ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची फोनवरून ग्वाही। रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरहून अमरावतीला दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। अजित पवार यांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतला नाही। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्टवरती अण्णा हजारे यांचा मोठा खुलासा। खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर। मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल। सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं विधान। शिंदे आणि अजित पवारांवरती साधला निशाणा। महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची क्षमता असेल त्यांची ती जागा। पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। आज एमएसटी सीईटीचा रखडलेला निकाल। संध्याकाळी 6 वाजता निकाल जाहीर होणार। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये सिमेंट मिक्सरचा वाहनाचा अपघात। एकाचा मृत्यू, 7 मुलं जखमी। सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीच्या आवारामध्ये कोसळलं। राज्यातल्या 3 शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात। कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा धक्का। एसबीआयचं गृहकर्ज महागलं, ईएमआय मध्ये होणार वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।